लाडकी बहिणींना माझ्याकडनं तर खूप प्रयत्न चालू आहे आणि त्यांच्यासाठी खुशखबर पण आहे की ज्यांचे पैसे पाठीमागचे थांबलेले आहेत, केवायसी झालीच नाही, त्यांनी एकदा पण ज्यांनी केवायसी केली नाही, तरी सुद्धा त्यांना आणि जे कोण केवायसी केलेले आहेत त्यांना सुद्धा पैसे येणार असा आपण प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी आपण आता एक अर्ज आणलेला आहे. तुम्हाला मी पाठीमागच्या 1-2-3 व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं की मी अर्ज देणार आहे, जी मी आमच्या इकडच्या जे सांगली जिल्हा आहे इथे अर्ज मी दिलो होतो. तर आमच्या इकडच्या म्हणजे सांगली जिल्ह्यामधले जे लेडीज आहेत त्यांच्यासाठी ते हे करावं म्हणून, त्यांचे पैसे यावं म्हणून वगैरे, जर केवायसी ज्यांची झालीच नाही त्यांच्यासाठी काहीतरी उपाय द्यावा म्हणून. तर त्यांच्यासाठी तर त्यांनी आता मला एक अपडेट दिले पण आहेत. तर तुमच्यासाठी जे तुमचे जिल्हे आहेत, नाशिक, पुणा, मुंबई, जालना, धुळे, बाकीचे जेवढे आहेत, यवतमाळ, अमरावती, जेवढे आहेत, मला भरपूर सगळीकडनं कमेंट येत आहेत, मुंबई. तर हे जेवढे आहेत ना, त्यांच्यासाठी मी एक अर्ज आता आणलेला आहे, मी बनवलेला आहे. ते थोड्याच वेळात स्क्रीनवरती येईल. मग तुम्ही ते घेऊन त्यामध्ये तुमचं जे डिस्ट्रिक्ट वगैरे असेल तुम्ही ते सगळं फिल करून तुम्ही देऊ शकता. आणि त्याच्यावर कागद काय लागणार मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे सगळं सांगेन. तर असंच पुढे स्किप करू नका, व्हिडिओ पुढे बघा पूर्ण. आणि आपल्या चॅनलला त्याच्या अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही जेवढे सबस्क्राईब करतील मला आणि लाईक करतील मला पण चांगलं वाटेल. आणखी मला असं वाटेल की तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला छान वाटतंय. तर ते जे अर्ज वगैरे आहे ते आता तुम्हाला स्क्रीनवरती येईल. तुम्हाला आता स्क्रीनवरती येत असेल अर्ज. तर हे जे अर्ज आहे, हे अर्ज बरोबर काय काय डॉक्युमेंट लागेल ते पण तुम्हाला सांगतो आणि कुठे द्यायचे आहे. हे अर्ज जे आहे ह्याचं एकतर स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर मी पाहिजे तर नंतर मग मी पाहिजे तर एक ड्राईव्ह पण PDF पण तुम्हाला देईन. तर हे नाहीतर स्क्रीनशॉट तुम्ही काढून पण घेऊ शकता, ह्याला प्रिंट करून घेऊ शकता. तर हे जे अर्ज आहे, हे अर्ज तुमचं नाव, पत्ता आणि तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे आणि तालुका आणि पिनकोड, तुमचं मोबाईल नंबर पण लिहा त्यामध्ये. आणि जे हे अर्जमध्ये सगळं लिहिलेलं आहे ऍक्च्युली पूर्ण फॉर्मॅट की तुमचं कसं काय काय आहे. फक्त यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट वगैरे तुमचं एवढंच लिहायचं आहे. ह्याच्याबरोबर कागद काय लागणार, ह्याच्याबरोबर कागद तुमचं आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं बँक पासबुक. बँक पासबुक नाही दिलं तरी पण चालेल. तुमचं आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं एकतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, या दोन्ही मधलं कुठलं पण एक डॉक्युमेंट तुमचं. आणि मिस्टरांचं आधार कार्ड लागणार, जर कोणाचे मिस्टर नसेल, त्यांचं मृत्यू झाले असेल तर त्यांचा मृत्यू दाखला, हे डॉक्युमेंट लागणार. आणि जर या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा, मग मी तुम्हाला त्याचं पण मी तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो. जर समजा तुमचं काही तर असं म्हणजे एकल महिला आहेत की ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, की म्हणजे त्यांचं मिस्टरच नाहीये, तर त्यांनी काय करावे, त्यांनी त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड, जर वडील नसेल तर त्यांचं मृत्यू दाखला हे त्याला लावून द्यायला पाहिजे त्याने, ह्याच्याबरोबर ह्यामध्ये एक ऑप्शनलला. तर हे सगळे ह्याच्या अर्ज बरोबर तुम्ही हे अर्ज फिल करून हे सगळे डॉक्युमेंट ह्याला लावून झेरॉक्स लावून, माझ्या मते तर तुम्ही कलर झेरॉक्स लावा, कारण की कलर झेरॉक्स मी प्रत्येकाला मी कलर झेरॉक्सच करतोय, म्हणून मी जेवढे जणांची मी कामं करतोय सगळे ते सक्सेसफुल होतात. तर त्यामुळे कलर झेरॉक्स लावत जावा, कारण की जे स्कॅन होते किंवा डॉक्युमेंट पुढे जाते ना, तर कलर झेरॉक्स एकदम क्लिअर दिसते आणि काम लवकर होते म्हणून. तर कलर झेरॉक्स लावून तुम्ही द्या, तर तुमचं काम नक्कीच बनेल. जर तुम्हाला ह्यामध्ये काय अडचण आली, कोण कुठे घेत नाही म्हटलं असलं वगैरे, तर द्यायचं कुठं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. एक तर महिला बाल विकास मंडळामध्ये द्या, नाहीतर पंचायत समिती म्हणजे तिथं द्या, तुमच्या जवळपासचे जे असेल. नाहीतर अंगणवाडीमध्ये एकदा पहिलं जावा. अंगणवाडीमध्ये जर घेत नसेल, अंगणवाडीमध्ये त्यांना सांगा, तुम्ही एकदा रिक्वेस्ट करा, तुम्ही वरती पाठवा म्हणून, त्यांनी महिला बाल विकासमध्येच त्यांनी देतात अंगणवाडी मॅडम वगैरे. तर त्यांना रिक्वेस्ट करा, कारण की त्यांना पण फोर्स करून चालणार नाही, कारण की ते अंगणवाडीचे जे मॅडम आहेत त्यांनी पण म्हणजे खूप वैतागलेले आहेत. त्यांचं कसं आहे, त्यांचं पण पेमेंट कमी आहे त्यांना असतंय, आणि हे कामं त्यांना भरपूर दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं. तर त्यांचं पण बरोबर आहे, त्यांना ऍक्च्युली एवढं त्यांना एकतर पेमेंट वाढवायला पाहिजे. माझ्या मते तर अंगणवाडी सेविकांना पेमेंट वाढवायला पाहिजे, माझं तर मत असं आहे. तरी सुद्धा गव्हर्नमेंट लक्ष देत नाहीये. ज्यांना काम द्यायचं त्यांना जास्तच काम देतंय, आणि जे काम करायला पाहिजे त्यांना काम नाहीये. हे सेम म्हणजे असं झालं की लाडकी बहीण ज्यांना पैसे भेटायला पाहिजे त्यांना पैसे भेटत नाही, आणि ज्यांना पैसे आहेत त्यांना पैसे भेटत जातात. तर असे आहे, आता काय हे नशिबाचा खेळ आहे, हे सगळं चालत असते. बट ह्यामध्ये जे आहे की जे अंगणवाडीना तुम्ही त्या सेविकांना रिक्वेस्ट एकदा करा. जर त्याने नाही म्हटले तर तुम्ही पंचायत समिती किंवा आपलं जिल्हा ह्याच्यामध्ये महिला बाल विकास मंडळाच्या इथं तुम्ही ते फॉर्म देऊ शकता. जर ह्यामध्ये काय अडचण आणि काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्या बाबतीत आणि काहीतरी तुम्हाला सोल्युशन देईन. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.